येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध समाज घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून निवडणूक वातावरण तापू लागल्याचं चित्र दिसतंय। बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे। आपल्या भागातील प्रश्न, विकास कामे तसेच आगामी निवडणुकीतील रणनीती याबाबत इच्छुक उमेदवारांनी बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा केली आहे। प्रत्येकाची भूमिका ऐकून घेत मार्गदर्शन करताना पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले। ग्रामीण विकास, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभावी नेतृत्व आणि सर्वसमावेशक विकास या मुद्द्यांवर आधारित निवडणूक लढवण्याचा निर्धार अनेक इच्छुकांनी व्यक्त केला। बाळासाहेब पाटील यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वावर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेली ही उमेदवारीची गर्दी पाहता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राजकीय चुरस वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत। पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून निवडणूक रणधुमाळीला वेग येऊ लागलाय। फेब्रुवारीला राज्यामध्ये 12 जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुका होत आहेत आणि त्या निमित्ताने इथं आपण ही बैठक एक आयोजित करण्यात आली की निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना पुढे जायचं आहे आणि त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आपण इथं अनिकेत साळुंखे यांच्या उमेदवारीच्या झाला। एक सर्वसामान्यांसाठी काम करणारे कार्यकर्ता आहे, अनेक जणांशी त्यांचा संबंध आहे। आता या निवडणुकीच्या निमित्तानं आता या सर्व दोनच मिनिटं